श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 16 मे रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. वार आहे शुक्रवार. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ मानला जातो. गणपती बाप्पा हे आपल्या विद्येची देवता मानली जाते. विघ्नहर्ता गणेश हा सर्व अडथळे दूर करणारा देव आहे. गणपती बाप्पांची पूजा आणि तसेच चतुर्थीचं व्रत केल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 संपेल. उदय तिथीनुसार एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे 16 मे रोजी साजरं करण्यात येणार आहे, पाळलं जाणार आहे. त्याचवेळी ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 10:39. गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे, त्याचबरोबर व्रत देखील करायचं आहे आणि काही प्रभावी उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे. जर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांजवळ ही एक वस्तू जर ठेवली तर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट हे दूर होऊन जातील. आपल्याला येणारे जे विघ्न आहेत ते सुद्धा टळून जातील. त्याचबरोबर सर्व संकट दूर होऊन आपली खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पांना हा दिवस समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील, एकदा पैसा घरात आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग एकच असतो आणि पैसा घरातून बाहेर जाण्याचे मार्ग अनेक असतात. तसेच तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात, परंतु तुमच्या त्या कष्टाला, मेहनतीला यश प्राप्त होत नाही. आलेला पैसा हा टिकत नसेल. कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा हा बाहेर निघून जात असेल. तसेच तुमच्यावरती खूप मोठं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, परंतु ते कर्ज फिटलं जात नाही. तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात, परंतु तुमची ती इच्छा ही पूर्ण होत नाही. आता तुमच्या इच्छा कोणत्याही असू शकतात. नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मोठं घर घेण्याबाबत असेल, गाडी घेण्याबाबत असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबाबत असेल, घराची प्रगती होण्याबाबत असेल. कोणतीही तुमची इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. एकदंत संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर तुम्ही स्नान करत असताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करावे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्याबरोबर जे पूजास्थळ आहे ते स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर गणपतीची मूर्ती असेल किंवा चित्र असेल तर ते तुम्हाला स्वच्छ पुसून किंवा अभिषेक घालून घ्यायचा आहे. गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक घालायचा आहे. त्यांना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. त्याचबरोबर चंदन, हळद किंवा कुंकू याचा टिळक त्यांना लावायचा आहे. गणपती बाप्पाला दुर्वा हे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. मोदक, लाडू किंवा फळे इत्यादीचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. अगरबत्ती, धूप लावायचे आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मी उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. आता लिंबू घेताना तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे. कुठे डागलेलं, खराब झालेलं किंवा अगोदर पूजेमध्ये वापरलेलं आहे असं लिंबू घेऊ नका. चांगलं आणि पिवळसर असं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. आता तुम्हाला गणपती बाप्पांसमोर हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे. कोणताही उपाय करताना आसनावर बसूनच उपाय हा करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला त्या लिंबावरती लाल पेनाची शाई असते पहा. लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पेनाने त्या लिंबावरती तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुमची जी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होईल याबाबत असेल किंवा अजून तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे. तर हे लिंबू जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे. 108 वेळा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे, तुम्ही जी इच्छा त्या लिंबावरती लिहिलेली आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे. आता पहा, तुमची जी बी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ते जे लिंबू आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल त्यांच्या फोटो किंवा मूर्तीच्या पाठीमागे तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्हाला हे लिंबू दिवसभर रात्रभर जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्या मागेच ठेवायचं आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. ते लिंबू गणपती बाप्पांच्या पाठीमागून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये हे लिंबू तुमची जी इच्छा आहे ते व्यक्त करत विसर्जित करायचं आहे. तर पहा, उपाय अगदी सोपा आहे, साधा आहे, सिंपल आहे. हा एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय एकदा करून पहा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच या उपायाचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, गुळाचे छोटे छोटे तुम्हाला गोळे बनवायचे आहेत आणि ते 21 बनवायचे आहेत आणि ते गोळे बनवल्यानंतर तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना तुमची जे काही उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे ती प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नंतर ते 21 लाडू इतरांना तुम्ही वाटू शकता, मंदिरात येणाऱ्या भक्तांना वाटू शकता किंवा मग तिथेच गणपती बाप्पांसमोर तुम्ही ते ठेवू शकता. तर पहा, तुम्हाला असा हा एक उपाय देखील जो शुक्रवार आहे त्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.